धुळे शहरातील देवपूर सुशी नाला अतिक्रमण प्रकरणी विस्थापित झालेल्या शेकडो कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग शासनाच्या निर्देशामुळे मोकळा झाला आहे। मात्र याचं श्रेय घेण्यासाठी आता राजकीय चढाओढ सुरू झाली असून माजी आमदार फारुख शाह यांनी आज एक पत्रकार परिषद घेत यावर मोठा दावा केला आहे। आपणच उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे सातत्यपूर्ण कायदेशीर आणि प्रशासकीय पाठपुरावा केल्यामुळे शासनानं पुनर्वसन आणि संरक्षक भिंतीचे निर्देश दिले, असं शाह यांनी या पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितलं। आपला अतिक्रमणाला नव्हे तर पुनर्वसनाशिवाय घरं तोडण्याला विरोध होता, हे स्पष्ट करत त्यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर घणाघात केला। प्रत्यक्ष काहीही न करता काही निष्क्रिय लोक केवळ आयत्या पीठावर रेघोट्या मारून गरिबांच्या प्रश्नावर राजकीय श्रेय लाटत आहेत, असा सडेतोड इशारा देत त्यांनी या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत। त्यामुळे आता या श्रेयवादावरून धुळ्यातील राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। मी कालपासून काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही वृत्तवाहिन्यांमध्ये बघितला की आता जे आमचे खासदार आहे शोभा बच्चावताई हे सुशी नाला अतिक्रमणाबाबतचा विषय घेऊन आमची वहिनी राज्याची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना भेटून आल्या आणि काही निवेदन दिलं। मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो मुद्दा आहे हा आमच्यासाठी अगदी कळीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर मी सुमारे वर्षभरापासून लढत आलेलो आहे। मागच्या वर्षी सुद्धा हा अतिक्रमण काढण्याची यांची तयारी होती। अतिक्रमण काढण्यात आमचा काही विरोध नाही, परंतु तिथे जे लोक जे गोरगरीब लोक 30-40 वर्षापासून वास्तव्य करीत आहेत तर त्यांचं पुनर्वसन व्हावा, त्यानंतर त्यांचं अतिक्रमण काढण्यात यावे, आमची ही प्रमुख मागणी होती। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार हे हयात होते त्यावेळेस सुद्धा मी तिथे गेलो आणि त्यांना विनंती केली। त्यांनी तात्काळ तो अतिक्रमण थांबवला आणि तत्कालीन आयुक्तांना आदेश दिले की या लोकांचं पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण काढण्यात येऊ नये। परंतु नंतरच्या काळात आता हे जे पाळीव प्राणी सारखे आमचे आयुक्त कापडणीस आले, त्यांना हाताशी धरून काही धनदांडग्यांनी गोरगरिबांना बेघर करण्याचा कारस्थान सुरू केलेला आहे। त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढतो आहे आणि काही घरांना स्थगिती सुद्धा मिळाली होती। मी आयुक्तांना, जिल्हा अधिकाऱ्यांना आणि अन्य अधिकाऱ्यांना सांगितलं की अतिक्रमण काढण्यास आमचा काही विरोध नाही, परंतु ह्या गोरगरिबांचा पुनर्वसन करून द्यावा, नंतर ते अतिक्रमण काढण्यात यावं। परंतु आता त्यांनी हजारो गोरगरिबांना बेघर केले आणि त्यांच्यासाठी मी आमच्या नगरसेवकांना घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्याकडे जाऊन तिथे आमची एक व्यवस्थित बैठक झाली आणि त्याचवेळी त्यांनी आदेश दिले की हे गोरगरीब लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे। नंतरच्या काळात आमच्या जे खासदार शोभाताई बच्चाव यांना ही माहिती मिळाल्यानंतर ते सुद्धा म्हणजे ते आयत्या पीठावर रेघोट्या घेण्याचा प्रयत्न करताय। मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला खासदारकी मिळवण्यात माझा पण सिंहाचा वाटा आहे। आम्ही तुमच्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्याचा भुर्दंड आम्हाला विधानसभेत बसला आहे, परंतु तुम्ही जेवढे आमचे अल्पसंख्याक समाजाचे लोक आहे त्यांचे भ्रम निराश केलेला आहे आणि आपण किती निष्क्रिय आहात ह्याचं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की हल्ली जे आपले महानगरपालिकेचे निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपल्या पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेला नाही। हे आपली निष्क्रियतेचा एक जाहीर सबूत आहे। तर मी आपल्याला विनंती करतो की आपण स्वतःचे कामांवर लक्ष द्यावा, कोणाच्या कामाचा श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये। नाहीतर आता जे आमच्या महिला नेत्या दीपा मॅडमांनी सांगितलं त्याचप्रमाणे ह्या वेळेस
आपली अनामत रक्कम सुद्धा जप्त होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.